बर्दापूर येथे छत्रपती शाहू माध्यमिक आश्रमशाळा येथे गोपाळ पंचाळ यांचे उपोषण. छत्रपती शाहू माध्यमिक आश्रमशाळा बर्दापूर येथील कर्मचारी गोपाळ पंचाळ यांचे वेदना काय आहेत ती आपण आज जाणून घेणार आहोत. इथं बर्दापूर आश्रमशाळेसमोर उपोषण मांडणे कशासाठी मांडलंय ती आपण त्यांची वेदना जी आहेत आज आपण जाणून घेणार आहोत. सांगा. नमस्कार सर, माझं नाव गोपाळ विठ्ठल पांचाळ. 2002 पासून तासिक तत्वावर संस्थेने घेतलं. 8वीचा वर्ग आल्यानंतर पूर्णवेळ प्रस्ताव पाठवितो असं म्हणून त्याने आज तागायत 25 वर्षानं मला खेळवतच आहेत. आता करा मला ते 50 लाखाची मागणी करत आहेत, तेव्हा प्रस्ताव पाठवितो आणि माझा काय तुझा संबंध लागत नाही, दमदाटीने बोलत आहेत. तू गांजावडून वर्गावर जातो, शिकवितोस, मी तर माळकरी आहे आणि मला दमदाटीने बोलणं केलेलं आहे. SP साहेबाची तिघी बदली केली आणि समाजकल्याण मॅडमची तिघी बदली केलेली आहे त्यांच्या कानावर घातली असताना, आणि दमदाटीची भाषा वापरता येतं. तू मध्ये आल्यास बघू, शाळेसमोर आले तुला कसं बागू देतो बघू, आणि मी तुझे काय आहे ते पैसे व्याज असे देतो असं म्हणून मला मानसिक आणि आर्थिक त्रास देत आहेत. मी विनंती वजाच काम करत आहे, विनाकारण मला त्रास देत आहे. माझ्या कुटुंब आज कर्जबाजार झालं आहे, मला फॅटचा त्रास होत आहे. मी गाडीहून पडलो होतो 2017मध्ये ह्यांच्या मानसिक ताणामुळे. तरी मला आपल्या चॅनलकडून न्याय मिळावा ही नम्र विनंती. तुमच्यापाशी काय आहे का पुरावे, म्हणजे अन्याय व्हायले तुमच्यावर काही पुरावे आहेत का? आहे की तासिका वेळापत्रक आहे आपल्याकडं, दुसरीचा वर्ग काम केलं वेळापत्रक आहे आपल्याकडं, आणि नंतर आहे आपल्याकडं प्रथम नेमणूक आदेशपत्र आहे संस्थेचं. आणि ह्यांचे अध्यक्ष आहेत अंबादास गवळी म्हणून आहेत, आणि मुरळीकर शिवशक्ती समाजसेवा टेलर, आणि लातूरची संस्था आहे. माझी प्रथम नेमणूक पंचाळ गोपाळ विठ्ठलराव, आणि ह्या काय 2002 मध्ये केलेले मानधन तत्वावर आणि पूर्ण वेळ काम करून घेतलेलं आहे. दुसरीच्या वर्गाची वेळापत्रक एक आहे. नंतर माझ्याकडे टाचणवय आहेत, पुन्हा मानधनाचं एक पत्रक आहे, पुन्हा मला पुरस्कार मिळाला सन्मान एक पत्रक आहे, पुन्हा संस्थेला मिळून दिलेलं एक आहे, आणि हेल्पलाईनला मदत केलेलं एक आपण ती एक आहे, आणि 8वीचा वर्ग केलेला एक आहे. आणि एका अधिकाऱ्याने पूर्ण सेवा साधत होतं का मला काय म्हणते त्याला हंगामी केलं. त्या साहेबाची तक्रार केली आणि निलंबित मडावी साहेब म्हणून आहे ते निलंबित झालेले आहेत आणि त्यांनी हंगामी केलेलं आहे. त्याचं एक माझ्याकडं परिपत्रक आहे. नंतर माझ्याकडं ग्रुपमध्ये फोटो काढलेला एक आहे त्यांच्या पुरावा. आणि दुसरी गोष्ट, पत्र पाठवल्यानंतर त्यांनी वापस केले, पत्र घेण्यास इन्कार केले, पत्र आलेले आहेत त्यांच्या नावचे, ही पुरावा आहेत. पत्र घेत नाहीत आणि बोलत नाहीत. फोन केल्यानंतर बाहेरगावी आहे असं म्हणणं त्यांचं येत आहे. कोण अन्याय कोण करत आहे? संस्था चालक करत आहेत. काय नाव आहे त्यांचं? दिगंबर अंबादास गवळी आणि ओमकुमार दिगंबर गवळी, दोघं भाऊ. दमदाटीची भाषा केली, गांजा पिऊन शिकवतोस, फलन करतोस, असं दारू पिऊन पिवतोस, असं माझ्यावर तुला कसं वागू देत नाही, काय नाही, कोण तुला मदत करत त्याचं बघतो. दमदाटी आणि जीवमाने धोका, आणि 50 लाखाची मागणी केलेली आहे. तुला करायचं असेल तर 50 लाख रुपये देतो, प्रस्ताव पाठवितो, अशी त्यांची दमदाटी केली आहे. नाही तर तुला काय करायचं ते कर, आमच्याकडे रेकॉर्ड नाही, समाज कल्याणकडे आहे. आणि त्या मॅडमची ती येते म्हणजे तपासात तर त्यांची बदली करून टाकली. सकाळी फोन कॉन्टॅक्ट केला, व्हॉट्सअपला पाठविला आम्ही, आणि त्यांची मॅडमला फोन केला, माझी बदली झाली म्हणून सांगितलं. ससाने साहेबाची इथले SP साहेबांनी चर्चा करा म्हणजे त्यांची पण बदली झालेली आहे. आता मी तांदळे साहेब आलते, त्यांनी सांगितले उपोषण हे शांत मार्गाने करा, त्याच्यानंतर मी उपोषणाला बसलो आहे. तरी मला योग्य न्याय तुमच्या चॅनलकडून मिळावा ही नम्र विनंती. काय पैसे दिलेले आहेत का संस्था चालकाला? दिलेत की 1.25 लाख रुपये दिलेले आहेत त्यांना. आता म्हणतात की त्यांनी जेवढे दिले तेवढे देतो. आता त्यावेळेस 1.25 लाख म्हणजे आता 22 ते 25 लाख रुपये होते. मी त्याचं व्याज भरत आहे 5 रुपये शेकड्यानं. त्यांनी करतो म्हणून आता पण चाल ढकल करत आहे. 2000 फेब्रुवारीमध्ये उपोषण केलं तर त्यांनी काय म्हणले की आम्ही दुसऱ्या वेळेस काम करू, मागं घ्या उपोषण. आता दुसऱ्या वेळेस मी उपोषणात स्वतः बसलो. आता देखील मला प्रयत्न अनेक माणसं घातली, उपोषण माघारी घे, तुला असं करतो तसं दमदाटीने बोलले, उर्मट बोलले, आणि पैशाची मागणी केली 50 लाखाची. 50 लाख रुपये देता तुला मी घेतो, तर तुला काय करायचं ते कर, वागू देत नाही. जे माणूस धमकी दिली मला, आता तुला काय करायचं. मी म्हणलं जे मला काय होईल ते होईल, नोकरी जाईल नाही तर मी मरेल नाही तर वाचेल म्हणलं. त्याच्यासाठी मी जीवाच्या उदार शेवटचा मार्ग ही उपोषण धरलेला आहे. आणि दुसऱ्या माझ्यानंतर 11 लोक भरले मी 7 असताना, जागा भरू म्हणजे तुझी जागा काही बसत नाही. मग माझी कशी जागा बसत नाही, कोणी पदावर करा, ती म्हणजे तू म्हणायच मला म्हणली. आणि चर्चा केली, म्हणजे कोणी पदावर करा, अडचण काय नाही, कोणचं काम करतो म्हणलं. आणि तिने नकार केला. द्यायचं असं तर 50 लाख रुपयाची मागणी केली. आता पहिले 1.25 लाख दिले,
आता म्हणजे व्याज घेऊन जा, व्याज असेल पैसे मी म्हणलं तितके मान मी काय करू, माझं आता 46 वर्ष झालेलं आहे. त्यावेळेस मी दुसऱ्या वर्षी सांगितलं असतं मी गेलो असतो. आता माझे 25 वर्ष आता कुठंच नोकरी लागू शकत नाही. माझी मुलाबाळाचे लग्नाची वेळ आली, शिक्षणाचा खर्च भागू शकत नाही. आता मी काय करायचं? तरी मला तुमच्या चॅनलनं न्याय द्यावा ही नम्र विनंती.